नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि हो, अभ्यास करताय ना? आज आपण गुणाकार शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आपलं पहिलं गणित आहे 6 गुणिले 5. आता हे 6 हे काय आहे? तर ते आहे गुण्य. काय आहे? गुण्य. आणि हे 5 आहे त्याला म्हणतात गुणक. काय म्हणतात? गुणक. तर काय करायचं आहे? एकतर आपण 6चा पाडा 5 पर्यंत म्हणू शकतो किंवा 5चा पाडा 6 पर्यंत म्हणू शकतो. गुणाकारामध्ये पाडे अतिशय गरजेचे आहेत. त्यामुळे चला बरं 5चा पाडा म्हणा बरं 6 पर्यंत किंवा 6चा पाडा 5 पर्यंत म्हणा. 6 5 30 म्हणून इथं किती लिहायचं आहे? 30. त्यानंतर पुढील बघा बरं 5 गुणिले 8. आता यामध्ये देखील 5 हे गुण्य आहे आणि 8 हे गुणक आहे. आता आपण यातील 8चा पाडा म्हणू शकतो. बघा बरं 8 5 40 म्हणून इथं लिहायचं आहे 40. 7 गुणिले 9. 9 7 63. पुढे बघा 4 गुणिले 7. 7 चोक 28. त्यानंतर पुढील पहा बरं 6 गुणिले 4. 6 चोक 24. 8 गुणिले 3. 8 त्रिक 24. त्यानंतर पहा बरं 7 गुणिले 6. 7 संग 42. इथं लिहायचं आहे 42. 9 गुणिले 2. 9 दुने 18 किंवा 92 18. इथं 2 गुणिले 4. आता काय करायचं आहे? मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा. म्हणजे ही 2 बोटं आहेत. 4चा पाडा 4 दुने 8. त्यानंतर बघा 7 गुणिले 0. आता इथं किती येणार बरं? तर कोणत्याही संख्येला 0ने गुणले असता उत्तर किती येणार? 0च. म्हणून 7 0 0. त्यानंतर पुढे बघा बरं 9 गुणिले 8. 8 9 72. इथं लिहायचं आहे 72. बघा बरं 6 गुणिले 3. 6 त्रिक 18 म्हणून इथं लिहायचं आहे 18. 3 गुणिले 7. 7 त्रिक 21 म्हणून इथं किती लिहायचं आहे? 21. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही साधा सोपा गुणाकार करू शकता.